उद्या 1 एप्रिल सुरू झाली, जनगणना सुरू झाली. जनगणनेची मोहीम आपल्याला जनजागृतीची राबवायची आहे. आता 1 एप्रिल पासून 31 जानेवारी 2027 पर्यंत मी सेन्सस कमिशनर ऑफिसला दिल्लीमध्ये जाऊन आलो. मी 8 दिवस दिल्लीत होतो. हवेत गोळ्या मी कधीच मारत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि मी स्वतः प्रत्येक गोष्ट जाऊन चर्चा करून सगळं समजून घेतो. मागण्या करताना सुद्धा मी काय हवेत गोळ्या मारत नाही. तसं जनगणना आयुक्त भारत देशाचा, त्यांच्या सोबत मी मीटिंग करून आलो, चर्चा करून आलो. जनगणना 1 एप्रिलला फर्स्ट फेज सुरू झालाय. पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 ला सुरू झाला. तो संपणार आहे 31 जानेवारी 2027 ला. आणि 1 फेब्रुवारी 2027 ला दुसरा टप्पा सुरू होणार आहे. तो दुसरा टप्पा आपल्यासाठी महत्वाचा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त कुटुंब गणना होणार आहे. घरांची गणना, कुटुंबाची गणना, मग त्या कुटुंबात व्यक्ती किती, शिकलेले कोण, कोण्या पदावर, घर स्लॅबचं आहे का झोपडीचं आहे, 4 व्हीलर गाडी आहे का 2 व्हीलर आहे का सायकल, जे काय असेल हा सगळा सर्वे जनगणनेतला हा कालपासून टप्पा सुरू झाला आहे. तो चालणार आहे 31 जानेवारी 2027 पर्यंत. आणि 1 फेब्रुवारी 2027 पासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातवार जनगणना सुरुवात होते. आता तुम्ही सगळेच तरुण असल्यामुळं माझ्याशी आपल्या जन्मापासून आतापर्यंत जातवार जनगणना भारतात झाली नाही. कधी झाली? मग जेव्हा इंग्रज होते तेव्हा 1931 ला भारतामध्ये जातवार जनगणना झालेली आहे. 1931. आता त्याच्यानंतर ही पहिल्यांदा स्वातंत्र्योत्तर काळातली पहिली जातवार जनगणना होणार आहे. आणि या जातवार जनगणनेमध्ये प्रत्येकाची जात नोंदवली जाईल, प्रत्येकाचा धर्म नोंदवला जाईल. तिथं मात्र सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अत्यंत जागरूकपणे आपापली जात आणि धर्म त्यामध्ये लिहावा लागेल. लिहिणं बंद आहे आता. खरं तर ती चर्चा केलेली की जनगणना कशी होणार आहे. पूर्वी आपल्याकडे ते फॉर्म घेऊन गुरुजी यायचे. आता फॉर्म नाही, टॅब येणार आहे. टॅब कळतो ना आपल्याला, छोटा टॅब कम्प्युटरचा. आणि त्या टॅबवर जनगणना होणार आहे. त्यामुळं आपल्याला दुसरी मोहीम राबवायची. 1 फेब्रुवारीला जो दुसरा टप्पा सुरू होतोय, कोणीही असा आपल्याकडे वाणी मोठी संख्या आहे. आपली जात नोंदवताना लिंगायत वाणी अशी नोंदवायची. कारण लिंगायत वाणी सुद्धा आपण ओबीसी मध्ये आणलेलं आहे. महाराष्ट्रात आणलंय, देशात बी आणतोय. त्यामुळं भामटे काही अपप्रचार करतील. जी आहे ती लिहा, फक्त वाणी लिहा वगैरे. प्रत्येकाने वाणी ज्यांच्या पिशीवर आहे त्यांनीही आणि ज्यांच्या नाही त्यांनी जातीच्या रकान्यामध्ये लिंगायत वाणी असं लिहायचं. मग कोणी लिंगायत तेली आहे त्यांनी लिंगायत तेली लिहा. कोणी लिंगायत माळी आहे त्यांनी लिंगायत माळी लिहा. कोणी जंगम आहे लिंगायत जंगम लिहा. कोणी कोष्टी आहे त्यांनी लिंगायत कोष्टी लिहा. या पद्धतीनं जातवार जनगणनेमध्ये नोंदी करायच्या. थोडा विषय वाढला पण आता सगळं सांगतोय. लाईव्ह चालू आहे माधवरावचं. माधवराव हे महाराष्ट्रात चालले म्हणून सांगा, तुमच्यासाठी नाही. जनगणना दुसरा टप्पा जातवार जनगणना होणार आहे. प्रत्येक धर्मामध्ये जाती आहेत. तर प्रत्येकाने आपली जी जात आहे ती जात लिहा. तसं आपल्या भागातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या टीसीवर वाणी आहे. काहींच्या लिंगायत वाणी आहे, काहींच्या वीरशैव आहे आणि काहींच्या फक्त हिंदू लिंगायत. आता ह्या सगळ्यांनी आपली जात लिहिताना ही लिंगायत वाणी लिहायची आणि मग धर्म लिहायचा. RSS ची फार मोठी यंत्रणा काम करायची याच्यावर. आणि आमचे भामटे काही तिसरे. मी काय हिंदुत्वाच्या विरोधात आहे का? नाही.
40 वर्ष मी हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम केलं. मला माहिती आहे आम्ही हिंदू आहोत, मान्य आहे. परंतु जनगणना ही किती वर्षांनी होते? आता 100 वर्ष तरी होत आहेत. अशा प्रकारची जनगणना होते. म्हणून आमची जात आणि धर्म हा जर नोंदवला तर जी सांख्यिकी विभाग आहे देशाचा, तो सांख्यिकी विभाग देशाचा अर्थसंकल्प बनवताना कोणत्या घटकाला किती वाटा द्यायचा आहे तो तिथं बसून ठरवतो. पुढच्या पिढ्यानपिढ्या आमच्या समाजाला किती वाटा द्यायचा आहे हे ठरवायचं असेल तर आमची जात आणि धर्म हा नोंदवलाच पाहिजे. आता आमची नोंद नसल्यामुळं किस गली में क्या गल बला, आम्ही कुठंच नाही. आणि येणाऱ्या फेब्रुवारी मधल्या जनगणनेमध्ये जात आपली लिंगायत वाणी लिहा, लिंगायत तेली, लिंगायत माळी, लिंगायत कोष्टी, लिंगायत कुंभार, लिंगायत सांभार या पद्धतीनं लिंगायत शब्द जोडून जात लिहा. आणि धर्म लिहिताना या देशामध्ये मान्यता प्राप्त 6 धर्म आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, सिख आणि जैन हे 6 धर्म आहेत. जनगणनेच्या जे तुम्हाला टॅब दिला जाणार आहे प्रगणकाला, त्याच्यामध्ये 6 धर्माची नोंद करताना नावं लिहिलेली नाहीत. हिंदू म्हणलं की 1 चा आकडा टाकणार, मुस्लिम म्हणलं की 2 चा आकडा टाकणार, बौद्ध म्हणलं, ख्रिश्चन म्हणलं की 3 चा आकडा टाकणार, बौद्ध म्हणलं की 4 चा आकडा टाकणार, सिख म्हणलं की 5 चा आकडा टाकणार आणि जैन म्हणलं की 6 चा आकडा टाकणार. आता आपल्याला मी अनेक भाषणात सांगितलं, भारतामध्ये अंदाजे 5 कोटी लोकसंख्या ही वीरशैव लिंगायतांची आहे. शिखांची 1 कोटी आहे, जैनांची 1 कोटी आहे आणि आमची 5 कोटी आहे. ही जनगणनेमध्ये वेगळी आकडेवारी आली पाहिजे, तर भविष्यामध्ये पिढ्यानपिढ्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला वेगळा वाटा मिळणार आहे. आणि म्हणून जगात काय होतंय त्यापेक्षा महाराष्ट्रात आम्ही काय करणार आहोत हे आपल्याला ठरवायचंय. आणि धर्म लिहिताना 1 ते 6 नंबरचे कोड सोडून आम्हाला 7 नंबरच्या रकान्यामध्ये, 7 नंबरचा रकाना एक दिलाय, त्यामध्ये 7 चा आकडा लिहिला जाणार नाही, त्यामध्ये शब्दात धर्म लिहिला जाणार आहे. त्यामुळे 7 नंबरच्या धर्माच्या रकान्यामध्ये आपण आपला धर्म वीरशैव लिंगायत असा लिहायचा आहे. पण काही भामटे आता वीरशैव लिहा म्हणतील, काही लिंगायत लिहा म्हणतील. आता अलीकडे सुरू झाले हे मुखेडचं जोगड आमचं बोंबलं खेळायला रोज सगळी जय श्रीराम म्हणत हिंदू वीरशैव लिंगायत. अरे बाबा, मठ सोडा आणि मग झकमाऱ्या करा. आणि मग आमचा धर्म लिहिताना, हो मी हिंदू आहे, मी हिंदुत्वाच्या विरोधात नाही, परंतु जनगणनेत धर्म लिहिताना 7 नंबरच्या रकान्यामध्ये आपला धर्म शब्दात लिहा, वीरशैव लिंगायत. नाही तर प्रगणक आलेला त्याला 100 घरं दिलेली असतात, 100 कुटुंब दिलेले असतात, त्याची ड्युटी त्या 100 घरापुरतीच आहे. ड्युटी त्याची आहे, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. त्याला घरी आल्याबरोबर सांगायचं, आधी धर्म माझा 7 नंबरच्या रकान्यात वीरशैव लिंगायत लिही आणि मग पुढचा विचार. नाही तर काम सारायचं पडेल असतील, पटकन 1 नंबर टाकून देते, तर तुझी जबाबदारी. जनगणनेमध्ये 7 नंबरच्या धर्माच्या रकान्यामध्ये धर्म आपला वीरशैव लिंगायत धर्म लिहा. आणि कोणी भामट्या जर म्हणला की तू हिंदूच्या विरोधात आहे, त्याला सांगायचं, भडव्या, हे मला सांगण्यापेक्षा देशाच्या हिंदुत्ववादी पक्षाचा 2 नंबरचा नेता अमित भाई शहा आहे का नाही? देशाच्या हिंदुत्ववादी पक्षाचा 2 नंबरचा नेता हा अमित भाई शहा आहे. हे ज्ञान अमित भाई शहाला आधी सांग, नंतर आम्हाला सांग.
कळलंय का तुम्हाला? किती लोकांना कळलं? जर हात वर करा. किती लोकांना कळलं? फार कमी लोकांना कळलं. देशाच्या हिंदुत्ववादी पक्षाचा 2 नंबरचा नेता अमित भाई शहा आहे, ते स्वतःचा धर्म 6 नंबरचा लिहितात, जैन. मग तिथं हिंदूची संख्या कमी होईना तरी का? आली की नाही? मग हे ज्ञान त्यांना अगोदर सांगा, मग आम्हाला सांगा. आम्ही हिंदूच आहोत, दुमत नाही. आम्ही हिंदुत्ववादीच आहोत, हिंदुत्ववादाच्या विरोधात नाही. पण जनगणनेत धर्म लिहिताना आम्हाला 7 नंबरच्या रकान्यात वीरशैव लिंगायत लिहायचं आहे. आणि मग आमच्या अंगावर आमचे भगवे सोडतील. नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये अनेक आमच्या मठाधिपतींच्या बैठका चालू आहेत. आता मठाधिपती जे दुसऱ्याचे गुलाम झालेत ते भारी ठरतात का कडवट शिवामावे भारी ठरतात, हे जनगणनेत सिद्ध होणार आहे. आपल्याला घराघरात प्रचार करायचा. कीर्तनकार 4-5 आहेत तिकडे, मी कीर्तनकाराची बैठक घेणार आहे. बघा, भूमिका समजून घ्या. हिंदुत्ववादाच्या विरोधात आम्ही आहोत का? नाही. आम्ही हिंदू नाहीत का? आहोत. पण सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे, प्रत्येक जण. त्यामुळं आम्ही हिंदूच आहोत. पण जनगणनेत धर्म लिहिताना आम्हाला वीरशैव लिंगायत लिहायचा आहे. जसं जैन लिहितात तसं आम्ही सुद्धा वीरशैव लिंगायत धर्म 7 नंबरच्या रकान्यात लिहायचा आहे. ते लिहिण्याची तयारी करा. जयंती होणार आहे.